काय सांगा? खरं तर हा आरोपी मोठ्या वरदहस्तामुळे आजपर्यंत पकडला जात नव्हता। खरं तर पोलीस प्रशासन सुद्धा माझ्या मते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होतं की काय, अशी परिस्थिती गेल्या अनेक दिवसापासून काहीतरी 400 पुतळे बसवण्याचा त्यांचा मानस होता राज्यामध्ये, आणि हे 400 पुतळे सगळे विनापरवानाच बसवायचे होते। आणि खरं तर याच्यामध्ये छत्रपती शिवरायांची विटंबना आहे, कारण की तुम्ही धातूचा पुतळा बनवण्याऐवजी कुठेतरी प्लास्टिकचा जे 10-20 हजारात पुतळा तयार व्हायचा आणि त्याच्यातून लाखो रुपये कमवायचे। यामध्ये जरांगेची सुद्धा पार्टनरशिप आहे, कारण की जरांगेचा तो 2011 पासूनचा कार्यकर्ता आहे, जरांगेचा निकटवर्ती आहे, परंतु कुठतरी काही गोष्टी अंगलट आल्याच्या नंतर तो आवारेला, आता त्याने आवारेचा माझा काही संबंध नाही असे जरांगे वेळोवेळी सांगत आलेत। यावेळी अमोल खोने त्यांचा कोपर्डीच्या प्रकरणातला जुना सहकारी, आता अमोल खोनेचा माझा काही संबंध नाही म्हणायचं। आवारे सुद्धा 2011 पासून शिवबा संघटना जरांगीची होती, तेव्हापासून तो कार्यकर्ता पदाधिकारी शिवबा संघटनेचा होता। त्याचे माझ्याकडे फोटो सुद्धा काही अवेलेबल झालेत। यामध्ये तो आवारे याच्या संघटनेचा शिवबा संघटनेचा पदाधिकारी आहे। मग 2011ला तो पदाधिकारी होता, मग जरांगे आता कसं म्हणू शकतात मी ओळखत नाही, मला माहित नाही? आणि दुसरी गोष्ट, जरांगे म्हणताय की मला माहित नाही कारखाना सुरू होता। अगदी जरांगेच्या हाकेच्या अंतरावर माणूस अगदी अर्ध्या किलोमीटर जरांगेच्या घरापासून तो कारखाना सुरू असताना जरांगेला कसा माहित नव्हता? म्हणजे जरांगेचा याच्यामध्ये सहभाग आहे, जरांगेचा याच्यामध्ये कुठतरी हिस्सा आहे, आणि जरांगेला सुद्धा याच्यातून पैसे जात होते। खरं तर जरांगे नौटंकीबाज आहे, जरांगे खोटं बोलण्याचं काम करणार, मला माहित नाही। वेळोवेळी त्यांनी ते आपल्याला यापूर्वी सुद्धा अनेक त्याच्या बाईट्स पाहिल्या ना, ज्यावेळी त्याचा सहकारी त्याचा कार्यकर्ता अडचणीत आला की तेव्हा तो माझा आणि त्याचा काही संबंध नाही। परंतु जरांगेची जर नार्को टेस्ट केली, जरांगेची जर यासाठी लावून जर चौकशी केली, तर त्याच्यामध्ये त्याचा जरांगेचा मोठा हात आहे, आणि जरांगेच्या आशीर्वादाने चाललं होतं। विशेषतः तुम्ही आता चिखला गावामध्ये प्रकरण पाहिलं, मग जरांगे मग तुम्ही त्या आवाराला ओळखत नाही, मग चिखला गावामध्ये ज्यावेळेस जरांगे गेला होता त्या गावात जरांगेचा आणि त्याचा दोन्ही फोटो जरांगेने पाहिले नव्हते का? तिथं जाऊन जरांगे म्हटलं इथून पुतळा आम्ही हलवणार नाही, पुतळा इथंच बसणार। मग फक्त आता अंगलट आलं की मग आपण कशी तरी पळ काढायची, ही जरांगेची पहिल्यापासून सवय। नौटंकी असणारा जरांगे वेळोवेळी असं खोटं बोलण्याचं काम करतोय। अनेक दिवसापासून त्या गावामध्ये ती पुतळे बनवण्याचा कारखाना असल्याचं समोर आलेलं होतं, काय सांगाल आपण? खूप दिवसापासून कारखाना बनवण्याचं सर्वसामान्य जनतेला माहित होतं। मग जरांगेच्या घरापासून अर्ध्या किलोमीटर असताना जरांगेला कसं माहित नव्हतं? जरांगे त्याच बनवलेल्या पुतळ्याच्या उद्घाटनाला जात होता, तिथं वाद वाढवायला जात होता, चिखला गावामध्ये वाद वाढवायला गेला। मग जरांगेने हे पुतळे कुठे बनतात, हे प्लास्टिकचे पुतळे येतं, हे धातूचे पुतळे, त्यावेळेस जरांगे का बोलला नाही? आज कसा बोलतो की प्लास्टिकचे छत्रपती शिवरायांचे पुतळे प्लास्टिकचे नाही पाहिजे, मग त्यावेळी का बोलला नाही? याच्यामध्ये मोठं षडयंत्र आहे। अगोदर प्लास्टिकचे बसवायचे, नंतर पुन्हा धातूचे बसवायचे, सगळ्यांची मिलीभगत आहे। फक्त कुठतरी जातीवाद वाढल अशा ठिकाणावर बसवायचे, बाकी समाजाला दाबण्याचं काम करायचं। हे बघा, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला कोणी विरोध करणार नाही, पण सगळ्या परमिशन्स असल्या पाहिजे। छत्रपती शिवरायांचा पुतळा सगळ्या समाजाचं दैवत असणारे छत्रपती शिवराय यांचा पुतळा सगळ्या समाजाला सोबत घेऊन बसवण्याचं काम झालं पाहिजे। लोक छत्रपती शिवरायांना एकट्या जातीत अडकवण्याचं काम करायला लागले। अरे बहुजनांचा नेता, बहुजनांच्या राजाला तुम्ही एकट्या समाजाचं कसं करू शकता? ज्या छत्रपती शिवरायांची पहिली शिवजयंती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी काट्या कुट्या तोडून समाधी शोधून साजरी केली, त्यांचं कधी तुम्ही नाव घेणार नाहीत। परंतु छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे फक्त एका जातीचे दाखवून त्यांचं वजन, त्यांची उंची कमी करण्याचं काम हे काही लोक करतात। याचा आळा खरं तर मराठा समाजाच्या विद्वान लोकांनी बसवला पाहिजे। मराठा समाजाच्या विद्वान लोकांचा समाचार घेणं गरजेचं आहे। मराठा समाजाच्या विद्वान लोकांना जाब विचारण्याची गरज आहे।